नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात निवडक प्रखर कथा या कथासंग्रहातली कथा. या कथेचे मूळ लेखक आहेत भगवान वैद्य उर्फ प्रखर, आणि या हिंदी कवितेचा मराठी अनुवाद केला आहे उज्ज्वला केळकर यांनी. ऐकूयात. अरुंद वाट प्रेमाची. शहरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार मगनभाई यांचा मदतनीस म्हणून मधू काम करत होता. मूर्ती बनवण्यातून फारसं अर्थोत्पादन होत होतं असं नाही, परंतु या कामाचं एक प्रकारचं समाधान, तृप्ती मधूला लाभत होती. त्यांनी बनवलेल्या गणपती, सरस्वती, दुर्गा इत्यादी मूर्ती खरेदी करण्यासाठी दूरवरनं लोक येत, आगाऊ रक्कमही देत. या उत्सवी मूर्ती बनवण्यातनं वेळ मिळाला की मधू मातीच्या काही कलाकृती बनवत असे. शोपीस म्हणून लोक त्याही विकत घेत. आपलं हे स्वतःचं कामही तो मगनभाईंच्याच कारखान्यात करत असे. मधूचं स्वतःचं वडिलोपार्जित घर होतं. ते जुनं होतं, पण चांगलं मोठं होतं. मधूची इच्छा असती तर तो आपलं स्वतःचं काम आपल्या घरीही करू शकला असता, परंतु कारखान्यात असं एक आकर्षण होतं जे मधूला कारखान्याकडे खेचत होतं. त्या आकर्षणाचं नाव होतं मधुलिका. मगनभाईंच्या कारखान्यात मूर्तीसाठी माती तयार करण्याचं काम मनसाराम करत असे. मधुलिका त्याची मुलगी. मनसाराम 50-55चा असेल. त्याची इच्छाशक्ती तीव्र होती, परंतु गेली कित्येक वर्ष माती तयार करण्यात गुंतलेली त्याच्या हातापायाची बोटं आता माती सहन करू शकत नव्हती. एक दिवस पांढरी स्वच्छ माती तयार करता करता त्याच्या रक्तानं लाली लाल झाली. मग मगनभाईंनी कारखान्यात मनसारामच्या जागी त्याची मुलगी मधुलिका आईला घेतलं. मगनभाई मधूला म्हणाले, आपले आईवडील आणि शिकणारा भाऊ या सगळ्याची जबाबदारी मधुलिकावर आहे, त्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी ती विवश आहे. मगनभाई पूर्वी ज्याला त्याला सांगायचे. मधुलिकाची आई मनसा खूप सुंदर होती. ऐन तरुण्यात ती एखाद्या परीसारखी दिसायची, पण गरिबीमुळे मनसारामसारख्या असल्या माणसाशी तिला लग्न करायला लागलं. आणि आता मगनभाई हेही सांगताना थकत नाहीत की मधुलिका आपल्या आईपेक्षा कितीतरी जास्त सुंदर आहे. मनसाराम आणि मगनभाई यांच्यातले मालक आणि मजूर म्हणून असलेले संबंध कधीच मागे पडले होते. दोघांच्या मध्ये असे काही भावबंध निर्माण झाले होते की जे रक्ताच्या नात्यावरही मात करतील. दोघांमध्ये खूप चेष्टामस्करी चालायची. कधीकधी मगनभाई म्हणायचे, मनसाराम, मी खात्रीपूर्वक सांगतो की मधुलिका तुझी मुलगी नाहीच. तू जन्मभर अकलेच्या मागं लाठी घेऊन फिरत राहिलास आणि इकडे मधुलिका तुझ्या झोपडीत राहून एका मागोमाग एक परीक्षा पास होत गेली. मग असं म्हणा ना हुजूर की ती आपलीच मुलगी आहे. अरे काहीतरी लाज बाळग की. मनसा भाभीने ऐकलं ना तुला जोड्याने बडवेल ती. नाही, सरळ सरळ का नाही सांगत की मुलगी मानलं तर लग्न करण्याची जबाबदारी डोक्यावर येऊन पडेल ना तुमच्या. अशा गप्पांचा आनंद घे दोघेही खळखळून हसत. मधुलिका अतिशय कुशाग्र बुद्धीची होती. घरी अभ्यास करून तिने पदवी मिळवली होती आणि आता ती पदव्युत्तर परीक्षेची तयारी करत होती. घरातली इतर कामंही तिला करायला लागायची, त्यामुळे ती सकाळी लवकर कारखान्यात येऊन दुपारी 12 वाजेपर्यंत घरी परतायची. मधूचं घर कारखान्यापासून 20 किलोमीटर दूर होतं. खूप प्रयत्न करूनही तो सकाळी 10-11 पूर्वी कारखान्यात पोहोचू शकायचा नाही. मगनभाई तर त्याच्याहूनही उशिरा यायचे. त्यामुळे 1-2 तास असे असायचे की ज्या वेळात निर्जीव मूर्तींमध्ये मधू आणि मधुलिका नावाची 2 तरुण हृदयं कारखान्यात एकदमच धडधडत राहायची. अर्थात दोघांच्या स्थितीत जमीन आसमानाचं अंतर असायचं. कारखान्यात काम करण्यासाठी मधू अतिशय ताजातवाना आणि प्रसन्न असायचा, तर मधुलिका 4-5 तासांच्या परिश्रमानंतर घामेघूम झालेली असायची. कधीकधी मधुलिकाकडे बघून मधूला हसू यायचं. मधुलिकाचे कपडे, केस आणि शरीराचा उघडा भाग मातीने माखलेला असायचा. भुवया, पापण्या आणि हनवटीवर मातीचा जसा काही एकाधिकार असायचा.
अशा प्रकारचं तिचं रूप बघून एक दिवस मधूनी मधुलिकाला म्हटलं, माझ्या या अर्धवट बनवलेल्या पुरुषभर उंचींच्या मूर्तीमध्ये तू कुठे उभी राहिलीस ना, तर त्या मूर्तींमधनं तुला ओळखणं मोठं अवघड असेल बरं का माझ्यासाठी. क्षणोक्षणी वाढणाऱ्या दोघांच्या जवळिकीमुळे मूर्तींविषयीचं मधुलिकाचं मत मधूला महत्त्वाचं वाटायला लागलं. विशेषतः मधू बनवत असलेल्या कलात्मक मूर्तींबद्दल तिचे विचार जाणून घेणं मधूला गरजेचं वाटायला लागलं. त्याचबरोबर तारुण्यानं मुसमुसलेली मधुलिका मधूच्या जीवनात कस्तुरी गंधाप्रमाणे उतरत चालली. मधुलिका मधूने बनवलेल्या मूर्तींमध्ये काही ना काही उणीव दाखवून त्याला चिडवायची. तिला वाटत होतं की मधूने श्रेष्ठ कलाकार व्हावं. एक गोष्ट मगनबाईंच्याही लक्षात आली होती की मधुलिकाचं कौतुक मिळवणं मधूसाठी काही सोपी गोष्ट नव्हती. मधूने अगदी अप्रतिम सुंदर मूर्ती घडवली तरी मधुलिका त्यात काही ना काही कमतरता शोधून काढायचीच. अनेक दिवस कष्ट घेऊन अतिशय मन लावून मधूने एका स्त्रीची सुंदर पूर्णाकृती मूर्ती बनवली. मगनबाईंनासुद्धा वाहवा केल्याशिवाय राहवलं नाही. पण मधुलिका अर्धा इंच हसली आणि निघून गेली, बास. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर मधू कारखान्यात पोचला आणि त्यांनी मधुलिकाला विचारलंच, काय कमतरता राहिली या मूर्तीत? मधुलिका म्हणाली, आपण आपल्याकडून मूर्ती बनवण्यात काही कसर सोडली नाहीत, फक्त युवतीला योग्य पोज देणं नाही जमलं तुम्हाला. थोडा वेळ थांबून मधुलिका म्हणाली, युवती नखशिखांत अनिंद्य सुंदरी आहे. तिच्या अंगप्रत्यंगातनं ती तत्व झरतायत. ती चंद्राला पाण्याच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी विवश करणाऱ्या सागर लहरींमध्ये आहेत. आपण तिला मेनका किंवा उर्वशी असंही नाव देऊ शकाल, पण ही युवती काही वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या ढंगात उभी राहिली तर काय? तर चंद्र नेहमीसाठी सागर लहरींच्या मिठीत सामावला असता आणि या धर्तीवर प्रत्येक रात्र पौर्णिमेचीच रात्र असती. मधुलिकेच्या वाणीतून जसे काही वीणेचे स्वर झरत होते. कोणत्या पोजमध्ये युवतीनं उभं राहायला हवं होतं? मधूचा हा प्रश्न मधुलिकासाठी प्रश्न नव्हता, तर एक प्रकारचं आव्हान होतं तिला. या पोजमध्ये असं म्हणत काही अंतरावर मधुलिका एक जिवंत कलाकृती होऊन झटकन उभी राहिली. डोळे अर्धवट मिटलेले, पापण्या, भुवया, हनवटी, हाताचा सगळा दृश्य भाग, पायांची बोटं, पिंढरीपर्यंतचा सगळा भाग पांढऱ्या करड्या मातीनं माखलेला. मधू विस्मित होऊन बघत राहिला. त्याला वाटलं मेनकेनं उर्वशीला स्वतःचा सगळा साजशृंगार सोपून स्वतःच्या हाताने तिला सजवली आहे आणि खजुराहोच्या अप्रतिम शिल्पसुंदरींच्या मध्ये आणून उभी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत बनवलेल्या सगळ्या मूर्ती त्याला व्यर्थ वाटू लागल्या. त्याची दृष्टी तिचं एक एक अंग सावकाशीनं न्याहाळू लागली. त्याचवेळी तिचा पदर आपल्या जागेवरून जरा सरकत मधूला जसं काही निमंत्रण देऊ लागला. तो सहजच पुढे आला आणि मधुलिकाच्या अगदी जवळ पोचला. मधुलिकाने आपले डोळे मिटून घेतले. मधूने मधुलिकाच्या नाभी सरोवराला आपल्या उजव्या हाताच्या तर्जनीनं स्पर्श केला. तिथली ओली माती काढली आणि अंगठ्यावर घेऊन मधुलिकेची भांग भरली. मधुलिकाचे ओठ थरथरले. मधूने आपल्या ओठांनी त्यांना स्पर्श करत तिला आश्वस्त केलं. वास्तविक मधुलिकाच्या मातीनं माखलेल्या देहाचा ओठ हा एवढा एकच हिस्सा असा होता जो राखेमध्ये पेटलेल्या निखाऱ्यासारखा भासत होता. मधुलिकाने त्याच क्षणी आपलं सगळं शरीर मधूच्या बाहूत झोकून दिलं. मगनभाई या दरम्यान केव्हा तरी आले. त्यांनी निर्जीव मूर्तींमध्ये गरम श्वास भरणाऱ्या युगल मूर्तीला पाहिलं आणि ते गुपचूप निघून गेले. मधूनी बनवलेल्या मूर्ती आता शिल्प आणि सौंदर्याची नवनवीन परिमाणं प्रस्थापित करू लागल्या. त्याची कीर्ती वाढली, त्याला पैसाही चांगला मिळायला लागला. मूर्ती चांगल्या किमतीत विकल्या जाऊ लागल्या. आता तो गणपती, सरस्वती, दुर्गा, काली यासारख्या उत्सवी मूर्तींकडे कमी लक्ष देऊ लागला, कारण त्याच्याकडच्या कलात्मक मूर्तींना अधिकाधिक मागणी येऊ लागली.
चांगल्यापैकी पैसा खर्च करून त्याने आपल्या वडिलोपार्जित घराचं नूतनीकरण केलं. घरात 2-2 दुचाकी वाहनांबरोबर एक कार देखील आली. मधुलिका आता कारखान्यात क्वचितच येऊ शकत होती. तिच्याकडे मधूच्या संसाराबरोबरच मधूनी बनवलेल्या मूर्तींची प्रदर्शनं भरवणं, जाहिरात करणं, चर्चा, विक्री या सगळ्याची जबाबदारीसुद्धा होती. त्यांच्या विवाहाला आता 7 वर्ष झाली होती, पण दोघांच्यातलं प्रेम, अनुराग पाहून असं वाटत होतं की दोघांचा जसा काही कालच विवाह झालाय. मधूला कारखान्यातून यायला कधी उशीर झालाच तर मधुलिका फोन करून त्याला नुसती हैराण करायची. आणि मधू त्याच्या प्रत्येक कलाकृतीत कुठल्या ना कुठल्या कोनातून मधुलिकाच झळकायची. मधुजी, आपण बनवलेल्या कलाकृती इतक्या जिवंत कशा काय दिसतात? नुसत्यात दिसतात असं नाही, तर त्यात धडधडतात सुद्धा श्रीमान. आपण कान लावून पहा, आपल्याला माझ्या कलाकृतीचं धडधडणं स्पष्टपणे ऐकू येईल. कुणाच्या हृदयाची ही धडधड आहे जी आपल्या कलाकृतीत धडधडते? अहो ही मधुलिका, माझं जीवन, माझी प्रेमिका, माझी प्रेरणा, माझी पत्नी, माझं सर्वस्व. आणि मधूनी शेकडो प्रेक्षकांसमोर मधुलिकाच्या गळ्यात हात टाकून तिला जवळ ओढलं. मधू आणि मधुलिकाचे दिवस, महिने, वर्ष पंख लावून प्रणया आकाशामध्ये मुक्त विहार करत होते. पण एक दिवस असा आला की समोर एक शून्य येऊन उभं राहिलं. ते वेळी अवेळी दोघांमध्ये प्रगाढ मौनाचं रूप धारण करू लागलं. दिवसेंदिवस बिछाण्याकडे जाताना विस्तारत जाणाऱ्या या मौनाला तोडण्याचा प्रयत्न करत एक दिवस मधुलिका म्हणाली, माझे सगळे रिपोर्ट्स आलेत, म्हणून म्हणते तुम्ही दुसरं लग्न करा, आपल्याला मूल मिळेल. आपल्याला? हो, तुझं मूल माझंही असेलच. आणखीही दुसरा एखादा मार्ग असू शकतो ना? एखादं मूल ॲडॉप्ट करूया? नाही, माझी अशी इच्छा आहे की तुझ्या रक्ताचं असं मूल जन्माला यावं की जे पुढच्या काळात जगातला एकमेव द्वितीय कलाकार असेल. पण तुला सहन होईल का माझं दुसरं लग्न? हो, एका कलाकाराच्या जन्माच्या तीव्र इच्छेसाठी मी काहीही सहन करीन. मधूच्या मनात आलं तिला सांगावं की नाही, तू नाही सहन करू शकणार, पण तो काही बोलला नाही. तो म्हणाला, ठीक आहे, हे अखिल भारतीय प्रदर्शन होऊन जाऊ दे, मग कोणाला तरी पकडून आणीन या घरात, किंवा तू स्वतःच निवडून आण आपली सवत. अखिल भारतीय मूर्तिकला प्रदर्शनाला अद्याप 2 महिने अवकाश होता. त्याच्या तयारीसाठी मधू दिवस रात्र एक करत होता. त्यांनी एक मानवी आकाराची स्त्री मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिला पृष्ठभाग नव्हता, दोन्हीकडे चेहराच होता. कुठूनही बघितलं तरी ती सुंदर दिसायची. हळूहळू मूर्तीचं अद्भुत सौंदर्य झळकू लागलं. टायटल मधुलिकानं दिलं, मोहिनी. प्रदर्शनाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी मधूची व्यग्रता वाढली. तिचं रंग, रूप, साजशृंगार यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा म्हणून मधूनं मूर्ती कारखान्यातून आणून घरीच एका खोलीत ठेवली. एका रात्री मधूची वाट बघता बघता मधुलिकाला डुलकी लागली. झोप उघडली तेव्हा तिने पाहिलं रात्रीचे 2 वाजलेत, पण मधू काही बिछाण्यावर नाही. ते पाहून मधुलिका मोहिनीला ठेवलेल्या खोलीकडे वळली. मधू नाकाचं नक्षीकाम करत कधी ब्रशनी, कधी दुसऱ्या ब्रशनी रंग भरत होता. ते रात्रीनंतर तर जसं काही रुटीनच झालं. मधूचा रात्रीचा बराचसा वेळ मोहिनीच्या खोलीत जायला लागला. मधुलिकालाही रात्री मधू जवळ नसण्याची सवय व्हायला लागली. खरं तर अखिल भारतीय मूर्तिकला स्पर्धेत भाग घेण्यासाठीच मधुलिकानं मधूला भाग पाडलं होतं. मोहिनी जवळजवळ पूर्ण झाली होती. मधूनी त्या दिवशी मधुलिकाला म्हटलं की तुझ्या पारखी नजरेनं एकदा आपल्या मोहिनीकडे बघ. मधुलिकानं खोलीत जाऊन मोहिनीकडे बघितलं तेव्हा ती चकित झाली आणि तिच्या गळ्यातून सहजोद्गार बाहेर पडले, वा, काय सौंदर्य आहे. जो कोणी हिला एकदा बघेल ना, आपलं सगळं राज्य तिच्यावर उधळून टाकेल. असं बोलता बोलता तिने आपल्या गळ्यातली मोत्यांची सुंदर माळ काढली आणि मोहिनीच्या गळ्यात घातली. अन्य स्त्री रूपावर मोहित होऊन तिचा गौरव स्त्रीनंच करावा अशी ही पहिलीच वेळ असेल, आणि इथे तर गौरव करणारी खुद्द मधुलिका होती. त्या दिवसात मोहिनीच्या पॅकिंगची तयारी चालू होती.
एक दिवस पुन्हा एकदा मधू बिछाण्यावर नाही असं बघून मधुलिका मोहिनीच्या खोलीत गेली आणि तिथलं दृश्य बघून ती हैराण झाली. मधूनी मोहिनीला आपल्या बाहुपाशात घेतलं होतं आणि तो तिच्या गळ्यातल्या मोत्याच्या माळेशी खेळत होता. मधुलिकाने आपल्या मनाला समजावलं की तो कदाचित माळेतले मोती सारखे करत असेल, नीट करत असेल. आणि एवढ्यात तिला दिसलं की मधूने आपला उजवा हात मोहिनीच्या वक्षस्थळावर ठेवलाय आणि ओठ मोहिनीच्या ओठांवर. मधुलिकाच्या देहावर जणू काही एकाच वेळी शेकडो झुरळं सरपटायला लागली. ती गुपचूप आपल्या बिछाण्यावर परत आली. दुसऱ्या दिवशी मधुलिका स्वतः बाजारात गेली आणि पॅकिंगसाठी आवश्यक ते सगळं साहित्य घेऊन आली. जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर पॅक करून मोहिनीला बाजूला ठेवण्याचा तिचा विचार होता. रात्री ती पुन्हा मधूची बिछाण्यावर वाट पाहायला लागली. मध्यरात्र सरली पण मधू काही आला नाही. मधुलिका तडफडली आणि उठून मोहिनीच्या खोलीत गेली. मोहिनीच्या खोलीचा दरवाजा अनपेक्षितपणे बंद होता. मधुलिकाने हळूच एक दार उघडलं, आत नजर टाकली. आतलं दृश्य कल्पनेपलीकडचं होतं. तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. मधुनी मोहिनीला मिठीत घेतलं होतं आणि तो वेड्यासारखी तिची चुंबनं घेत होता. तिच्या अंगप्रत्यंगाशी खेळत होता. मधुलिकाला जसा काही अनेक विंचवांनी डंख मारला. ती आपली शुद्ध घालवून बसली. तिने धाडकन दरवाजा उघडला आणि ती आत घुसली. मग तिने झपाट्यानं पूर्ण ताकद लावून मोहिनीला मधूपासून दूर केलं आणि खोलीत असलेल्या मोठ्या पॅकिंग बॉक्समध्ये फेकून दिलं. क्रोध आणि मत्सर यामुळे तिच्या डोळ्यातनं ठिणग्या बरसत होत्या. तिने मधूचं मनगट घट्ट पकडलं आणि त्याला जवळजवळ ओढतच बेडरूममध्ये घेऊन आली आणि म्हणाली, इथे रात्र रात्र मी तुझी वाट बघत बिछाण्यावर तळमळत असते आणि तू त्या मातीच्या मूर्तीला उराशी धरून रात्र घालवतोस. लाज नाही वाटत तुला? वेडा झालायस का तू? तू असं काय तिच्यात बघितलंस की जे माझ्यात नाही आहे? आज 1 महिना होऊन गेला आहे. तू मला हे बघ, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो मधुलिका. अगदी सुरुवातीच्या दिवसात करत होतो ना तितकंच. असं म्हणत म्हणत मधूने मधुलिकाला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. नाही, आजकाल तू माझ्याऐवजी मूर्तीवर अधिक प्रेम करायला लागलायस. ती मूर्ती आता तुटून गेली आहे मधुलिका. किती परिश्रमाने आणि प्रेमानं बनवली होती ती मूर्ती, मी आणि तू सुद्धा. प्रदर्शनात आपल्याला पुरस्कार मिळेल ही आपली इच्छा. मसणात जाऊ देत ते प्रदर्शन आणि त्यातले पुरस्कारसुद्धा. आता तुझ्या माझ्यामध्ये भिंत होऊन राहणारी असली मूर्ती पुन्हा या घरात कधीही बनणार नाही. मधुलिका एका सिंहिणीसारखी चवताळून म्हणाली. मधू, जरा विचार कर. अगं वेडे, आपल्या दोघांमध्ये ही मातीची मूर्तीसुद्धा तू सहन करू शकली नाहीस, मग कोणा स्त्रीला कशी सहन करशील? इतकं सोपं नसतं ग सगळं काही. आपले कबीरजी म्हणतात ना, प्रेम गली अति सांकरी, जामे दोना समाये. अगं, एक प्रेमाची वाट ही इतकी अरुंद आहे, तिच्यावरून मी एकीसोबत तुझ्या एकटीच्या सोबतच चालू शकतो. तिथे दुसरीला जागाच नाही आहे मुळी. तुला हे समजावं म्हणून तर हे सगळं नाटक रचलं होतं मी. आणि मधूनी मधुलिकाला आपल्या मिठीत घेतलं. आता मधुलिकाने विरोध केला नाही. बाहेर पाऊस कोसळत होता. आतमध्ये मधुलिकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. मधू त्यात कितीतरी वेळपर्यंत भिजत राहिला. दोघांमध्ये कोणतंच शून्य आता बाकी उरलं नव्हतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात भगवान वैद्य उर्फ प्रखर यांची मूळ कथा, जिचा अनुवाद केला आहे उज्ज्वला केळकर यांनी. कथेचं नाव होतं अरुंद वाट प्रेमाची. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथा कशी वाटली हे आम्हाला समजण्यासाठी कमेंट करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. मुख्य म्हणजे भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. अशाच उत्तम लेखकांच्या उत्तम कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.